शेवटच्या गुरुवारी एकादशीला उद्यापन करताना या 3 चुका टाळा. शेवटच्या गुरुवारी उद्यापन कसे करावे, कधी करावे, एकादशी आहे तर उद्यापन करावे का, मासिक पाळी, सुतक, विटाळ किंवा बाहेरगावी जाणार असाल तर काय करावे, एकादशी दिवशी नैवेद्य दाखवला जातो का, एकादशी आणि गुरुवार दोन्ही उपवास असतील तर उपवास कधी सोडावा, तरी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मार्गशीर्ष महिना सुरू झाला आणि आपले 2 गुरुवार झाले सुद्धा. 26 डिसेंबरला 4था गुरुवार आहे. यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार पडले आहेत. त्यातील 2 गुरुवारचे उपवास आपल्याकडून झालेले आहेत आणि यावर्षी 4था गुरुवार एकादशी आली आहे. म्हणूनच सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे की एकादशी आली आहे तर मग त्या दिवशी उपवास सोडावा का आणि देवीला नैवेद्य दाखवावा का आणि उद्यापन करावे का. कारण एकादशी दिवशी देवांना नैवेद्य दाखवला जात नाही, कारण एकादशी भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते. म्हणून एकादशी दिवशी उद्यापन करावे का असा सर्वांना प्रश्न पडलेला आहे. किंवा मग 4थ्या गुरुवारी कोणी बाहेर गावी जाणार असेल तर त्यांनी काय करावे, किंवा मासिक पाळी असेल किंवा विटाळ कोणताही विटाळाला असेल तर त्यांनी 4थ्या गुरुवारी उद्यापन करावे का. आपण मागच्या वर्षी अमावस्येच्या दिवशी उद्यापन केलं होतं, तर यावर्षी तुम्ही एकादशीच्या दिवशी देखील उद्यापन करू शकता. असं कुठेही लिहिलं नाही की मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचे उद्यापन एकादशी दिवशी चालत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं की एकादशी दिवशी देवांचा उपवास असतो. एकादशी दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंचा उपवास असतो. त्यांची सेवा केली जाते, सत्यनारायण केलं जात नाही. पण तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मीचे उद्यापन एकादशी दिवशी करू शकता जर तुमची इच्छा असेल तर. आता एखाद्या स्त्रीचे एकादशीचे उपवास असतील आणि मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत देखील असेल तर मग त्यांनी पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता. शेवटच्या गुरुवारी जर तुमच्या एकादशीचे व्रत असेल तर तुम्ही शुक्रवारी उपवास सोडायचा आहे. गुरुवारी रात्री फक्त काहीतरी गोडधोड खायचं आहे, फळे खायचे आहेत, म्हणजेच उपवासाचेच पदार्थ खायचे आहे आणि शुक्रवारी तुम्हाला उपवास सोडायचा आहे. कारण भगवान श्रीहरी विष्णूंना एकादशी समर्पित असल्यामुळे एकादशीचे अर्धे व्रत करत नाहीत. म्हणजेच आपल्याकडे म्हणतात की एकादशी लंगडी करत नाही, म्हणून एकादशीचे व्रत रुजू होत नाही. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे 4थ्या गुरुवारी काहीतरी फलाहार घेऊन शुक्रवारी उपवास सोडावा. आता काही महिलांचं असं अट्टहास असतो की आम्हाला मार्गशीर्ष महिन्यातच उद्यापन करायचं आहे, पण एखाद्या गुरुवारी अडचण आली तर काहीही हरकत नसते. देवी माता लक्ष्मी सर्व काही समजून घेते. पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता. पौष महिना अजिबात वाईट नसतो. पौष महिना हा भगवान सूर्यनारायणाला समर्पित असतो. भगवान सूर्यनारायणाची मनोभावे पूजा केली जाते. सर्व महिला सूर्यनारायणाची पूजा करतात. मनोभावे रविवारचे सूर्यनारायणाचे व्रत करतात. त्यामुळे पौष महिन्याला वाईट समजू नका. तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचे उद्यापन नक्कीच करू शकता. जर तुमचे एकादशीचे व्रत असेल किंवा मासिक पाळी आली असेल किंवा तुम्ही बाहेरगावी जाणार असाल तर पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचे उद्यापन नक्कीच करू शकता. आणि जर मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी उद्यापन करणे जमले नाही तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकता. त्यात काहीही अडचण नाही. काही महिलांचा असा प्रश्न असतो की 3ऱ्या गुरुवारी उद्यापन करावे का, कारण मी 4थ्या गुरुवारी बाहेर जाणार आहे, किंवा मासिक धर्म येणार असेल तर मग तुम्ही 3ऱ्या गुरुवारी उद्यापन करावे का. तर अशा महिलांनी सरळ पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन करावे. 4थ्या गुरुवारी जर तुम्ही बाहेरगावी जाणार असाल तर त्या दिवशी तुम्ही फक्त पूजा नाही मांडली तर उपवास पकडावा आणि पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन करावे. म्हणजे पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी 7 सुवासिनींना किंवा 7 कुमारिकांना बोलावून उद्यापन करावे. 7 महिलांची ओटी भरावी.
काहीतरी गोड खायला द्यावे. प्रत्येक महिलेच्या हातामध्ये एक फळ नक्की द्या. व्रताची पुस्तिका देऊन यथाशक्ती उद्यापन करावे. भक्तिभावाने देवीची पूजा करावी. देवीला क्षमा मागावी की माझ्याकडून काहीतरी चुकलं असेल तर मला माफ कर. बऱ्याच ठिकाणी उद्यापना दिवशी महालक्ष्मी व्रताचे ग्रंथ वाटले जातात. काही महिला त्या ग्रंथाचा मान सन्मान ठेवत नाहीत. त्या महिला टाकून देतात किंवा इकडे तिकडे घरामध्ये ग्रंथ पडलेला असतो आणि मग लहान मुले ते फाडू शकतात. अशा प्रकारे ग्रंथाचा अपमान होतो. जी महिला ग्रंथाचा मान सन्मान ठेवणार आहे, पुढच्या वर्षी व्रत करणार आहे, अशाच महिलांना तुम्ही ग्रंथ द्या. जी व्यक्ती त्याचा मान सन्मान ठेवू शकत आहे, व्रतपुस्तिका देण्यामागे उद्देश हाच असतो की त्यांनी देखील मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करावे. आणि जर व्रतपुस्तकाचा मान सन्मान राहणार नसेल तर तुम्ही अशा व्यक्तींना व्रतपुस्तिका देऊ नका. त्यांनी देखील मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करावे म्हणून हे व्रतपुस्तिका द्यायची असते. जर तुमचे गुरुवारचे व्रत असेल आणि जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने शेवटच्या गुरुवारी उद्यापनासाठी जेवणासाठी बोलावले तर त्यांच्या घरी जावा आणि जेवण करा. असं अजिबात मनात ठेवू नका की माझा उपवास आहे आणि माझा उपवास मी माझ्याच घरी सोडणार आहे, कारण तुम्ही लक्ष्मी स्वरूपात त्यांच्या घरी जाणार असाल. हा मान मिळवायचा देखील खूप भाग्य लागतं. म्हणून महिलांनी कृपया असं करू नये. जर कोणी तुम्हाला जेवणासाठी बोलावलं तर तुम्ही नक्कीच जावा. पण जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल तर सतत खाणं बाहेरचं जमत नसेल, पित्ताचा त्रास होत असेल किंवा गोडधोड खाण्याचं मत नसेल तर तुम्ही तसं सांगू शकता. परंतु असं अजिबात करू नका की तुम्हाला कोणी सवाष्णी म्हणून बोलावलं आहे आणि तुम्ही गेला नाही. मी माझा उपवास माझ्याच घरी सोडणार आहे तर असं अजिबात करू नका. तुम्ही तुमच्या घरी देवीला नैवेद्य दाखवा आणि त्याच्या घरी उपवास सोडायला जाऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुमच्या घरी कोणतीही स्त्री आली तर तिला अन्नदान करा, तिचा मान सन्मान करा. मग ती वयोवृद्ध स्त्री असू द्या किंवा मग विधवा स्त्री असू द्या, तरी तिचा मान सन्मान करा. तिला गोडधोड खायला द्या, कारण या दिवशी देवी लक्ष्मी कोणाच्याही स्वरूपात आपल्या घरी येऊ शकते. काही जणांचं असं म्हणणं असतं की मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातच करावे, तर असं अजिबात नाही. एखादा गुरुवार राहिला तरी तो पौष महिन्यातही उद्यापन करू शकता. व्रत आणि उपासामागील कारण हेच आहे की मार्गशीर्ष महिन्यात देवीच्या सात्विक लहरी पृथ्वीवर जास्त सक्रिय असतात. म्हणून मार्गशीर्ष महालक्ष्मीची जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा करावी आणि ती आपल्यावरती कायम प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये कायमची वास्तव करावी. यासाठी महालक्ष्मीचे मनोभावी सेवा करावी. देवी लक्ष्मी सर्व समजून घेत असते. पण कधी कधी काय होतं की शहरामध्ये उद्यापनासाठी 7 महिला मिळणे देखील कठीण होऊन जाते. मग तुमच्या घरी एक जरी सुवासिन आली असेल किंवा मग तुमच्या ओळखीची एखादी स्त्री असेल किंवा तुमची मैत्रीण असेल, तिला मान सन्मान करा, तिला जेवणासाठी बोलवा, तिची ओटी भरा आणि मनापासून उद्यापन करा. देवी सर्व काही मानून घेते. उद्यापनाच्या दिवशी तुम्ही नक्कीच तुमच्या घरी जेवण बनवलं पाहिजे. सुवासिनींचा मान सन्मान करून त्यांना पोटभर जेवू घातलं पाहिजे. यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा आपल्यावरती खुश होते. त्यांच्या कृपेने आपल्या घरामध्ये कधीच कशाचीच कमतरता भासत नाही. आपले घर नेहमी धनधान्याने भरून राहते. उद्यापनाच्या दिवशी सुवासिनीचे उष्टे ताट आपल्या घरी पडलंच पाहिजे, अशी पूर्वापार परंपरा चालत आलेली आहे. 1, 2, 5, 7 तुम्हाला जमेल तेवढ्या यथाशक्तीने जेवण अवश्य द्या. एका सुवासिनीला जेवण घातलं तरीही चालेल. ज्यांची एकादशी नाही त्यांनी उद्यापन केलं तरी चालेल. आणि जर मासिक धर्म आला असेल तर त्यांनी पुढच्या गुरुवारी उद्यापन करू शकता. किंवा कशाचा विटाळ आला असेल तर सुतक आलं असेल तर त्यांच्यामधून बाहेर पडण्यासाठी 10 ते 12 दिवस लागतातच. मग त्याच्यामध्ये तुम्ही मांडणी करून चालणार नाही. तुम्ही फक्त उपवास करायचा आहे. तुम्ही देवीची सेवा करा, नामस्मरण करा, मनोभावे व्रत करा, सेवा करा. परंतु काही अडचणींमुळे जर आपल्याला हे करणे जमत नसेल तर विनाकारण मनामध्ये काहीही शंका आणू नका. उपवास केला आणि मांडणी नाही केली आणि जर तुम्हाला बाहेरगावी जावं लागेल किंवा तुमच्या मुलीच्या घरी किंवा सुनेच्या घरी गेलात, पाहुण्यांच्या घरी गेलात, तर तिकडे जाऊन सेवा केली तरीसुद्धा चालेल. पण सेवा महत्त्वाची आहे.
तसं तर कुठलाच महिना वाईट नसतो, पौष महिना देखील वाईट नसतो. त्यामुळे तुम्हाला जर एकादशी दिवशी व्रताचे उद्यापन करावेसे वाटले नाही तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचे उद्यापन नक्कीच करू शकता. देवी सर्व काही मानून घेते. देवी फक्त आपली श्रद्धा भक्तीने पाहत असते. त्यामुळे तुम्ही मनामध्ये कोणतीही शंका न आणता पौष महिन्यामध्ये उद्यापन केले तरी सुद्धा चालेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.